नमस्कार. माझ्या कवितेचं नाव हा सखाराम कुंभार. गावठी कविता. कुंभारवाडीतलो सखाराम कुंभार बाळूमामांचो भक्त. त्याच्यासाठी आऊस बापूस आणि बाळूमामा एवढेच देव फक्त. सखाराम म्हणा, अरे खेका भाई पंढरी आणि काशी खेका जाऊ काय महाराज. आवशी बाबाची जी सेवा केली तर इटोबाच येतो घरात. संकष्टी कडकडीत उपास झाले, अगदी थुकी सुद्धा केला. सकाळी आवशी बाबाची पूजा करी आणि रात्रभर बाळूमामांचा भजन गाय. बैसोनी ठाई हरी आळो बाबा हीच त्याची भक्ती. अखंड नामस्मरण त्याच्या अंगात दिली होती एक वेगळीच शक्ती. कोंबो करून मागणारे आणि कुदणारे देव, कोंबो बकरो मागणारे आणि कुदणारे देव त्याच्यासाठी फेर 0 मार्का. गाव गुंड तर सोडूनच द्यावा, अगदी देवळातले गावकार सुद्धा सकारात्मक होते टाळका. कोण म्हणा नवनाथांची सभा भरता साक्याच्या घरात, कोण म्हणा नवनाथांची सभा भरता साक्याच्या घरात, तर कोण म्हणा दत्तगुरूंची अदृश्य गाय बांधलेली हा त्याच्या दारात. खरा खोटा त्या पांडुरंगातच ठाव, खरा खोटा त्या पांडुरंगातच ठाव. पण एक गोष्ट मात्र पक्की, जर सखारामाच्या तोंडातून शब्द गेलो तर काम 100% होतालाच, ह्या मात्र नक्की. एकदा सखाराम म्हणालो, अरे आणखी 7-8 वर्षांत एका भयानक रोगात जग असा काय तळमळत आला. सुक्या वांगडा अगदी वला सुद्धा तरतराम जळताला. आऊस पोराक जवळ घेऊची नाही, आऊस पोराक जवळ घेऊची नाही. बाईल माणूस भवाक टाकून पळताला. राखल्या अंतराता देवानच त्या प्रत्येकाक कळताला. 12व्या-13व्यात सोडूनच द्यावा, 12व्या-13व्यात सोडूनच द्यावा. नुसती मड्यावर पडतली हकमडी. जगभरातल्या सगळ्या सरकारांची इस्काटान जातली ह्याकडे. हे मंत्री संत्री गावकार सगळे, हे मंत्री संत्री गावकार सावकार सगळे मरण पंथाक लागतले. देवा अजिबात न मानणारे सुद्धा देवाकडेच जीवाची भीक मागतले. ज्याची देवावर श्रद्धा हा तेचोच निभाव लागतो हा. जो आपला पोट शेती करून भरता तो तितको जगतो हा. सखारामाचो शब्दांशब्द खरो ठरलो जेव्हा जगात कोरोना येलो. सखारामाचो शब्दांशब्द खरो ठरलो जेव्हा जगात कोरोना येलो. मी म्हणणारो शेठ सावकार अक्षरशः तडफडात गेलो. सखारामाच्या वाडवडिलांची चिक्कार होती शेती. 12 पाणी होता आणि सुपीक होती माती. विषेक खंडी भात पिकय आणि 10-12 नाचण्याची पोती. त्याच्या शेंगदाण्यांच्या झाडीत लागत 5-5 घरांची मोती. अगदी लहानपणापासून सखारामा बाळूमामांची ओळख. बाळूमामांचं नाव घेतल्याशिवाय त्याका अंत लागा नाही गोड. म्हणा, मी बाळूमामांच्या झोळीत होतय निश्चित पडा. हाऊस बापूस माझो आदमापूरचो हुंडो झिजय पोटा कोण माग रडान रडान. शेवटी जगाच्या मेंढपाळा गेली गरीब कुंभाराची दया. म्हाताऱ्या झोळीत हात घालून चाचपून बघितल्या खरं असय मी. जसं काय मी हातात गावलंय माका भंडाऱ्यासोबत आकाशात फुकल्या आणि 3-4 महिन्यांनी आवशीच्या पोटात माका अलगद नेऊन टाकल्या. फुकट कुदणाऱ्या देवांचो सखारामाक पहिल्यापासूनच तिटकारो. कवाट बावला, गंडे दोरे, नारळ सुपारे असल्या गोष्टींका त्याच्याकडे अजिबात नाही होतो थारो. म्हणा, अरे सुपारे बांधून येणारे आणि पुढे मुटलो देणारे सगळे देव खोटे. घरादाराचो सत्यानाश करते हे बाहेरसून आणलेले चेडे गोटे. म्हणा, कोकणात रेल्वे येली आणि 2 घाणेरडे गोष्टी आपल्याकडे येईल. कोकणात रेल्वे येली आणि 2 घाणेरडे गोष्टी झाले. महाराष्ट्राबाहेरचे भामटे चोर आणि लंपट देव आपल्या गावाकडे येईल. जोपर्यंत भागवा भागवी करतालास तोपर्यंतच तुमका पावतले. जोपर्यंत भागवा भागवी करतालास तोपर्यंतच तुमका पावतले. एकदा का देणा घेणा बंद झाला की तुमच्याच नरडेचो गोडके उठावतले. आजा पंजान केलेली कर्मा, आजा पंजान केलेली कुकर्मा नातवंडा पतवंडा भोगूची लागतली. घरादारातली पोरगी टोरगी अगदी पिसावल्यासारखी वागतली. कशातच बरकत येऊची नाही.
तशातच बरकत येऊची नाही. पिढ्यान पिढ्यांची लागते वाट. कोण आपटान, कोण जळान, तर कोण बुडान मारताला. घरादाराचा शाप होताला कळता. ज्या घराचे कुळाच्या व्यवस्थित आणि कुळदेवीची होता नित्यपूजा, वाडवडिलांका वाडी, तुळशीकडे दिवो आणि श्रद्धेत पुजलो जाता गणपती राजा. त्या घराचा कोणी काही एक वागडा करू शकत नाही. थंय काही एक पडाचा नाही कमी. जर माझो शब्द खोटो ठरा तर बाळूमामांचा नाव घेणं सोडून दे. ही असा या सखाराम कुंभाराची हमी. छाती ठोकून आणि मिशीवर ताव देत सखाराम हमी दे. अशा वेळी त्याच्या डोळ्यात चमक असायची आणि चेहऱ्याभोवती एक वेगळाच बदल. जर कधी अवतारात असलो तर पुढ्यात उभ्या राहायची सोय नाही. जर कधी अवतारात असलो तर पुढ्यात उभ्या राहायची सोय नाही. आडाऱ्या पुढाऱ्यांची, गावकार सावकारांची धुवून गाडी हाय माय. म्हणा गावचो सत्यानाश गावकऱ्यांनी केलो. गावचो सत्यानाश गावकऱ्यांनी केलो. देवळातले देव यांनी केव्हाच खाल्ले निघून. देवाच्या गादीवर आता हेच बसल्यात जमा आपलीच बुडा टेकून. मानपानासाठी हापापलेच नुसते. मानपानासाठी हापापलेच नुसते. हाता गावात का बघतो ढाकू. येळ पडली तर अजिबात पाठी पुढे बघूची नाही. जित्या माणसात कापू. खऱ्या देवाक बाजूक सारून हे भलत्याच देवांका पुस्तक. खऱ्या देवाक बाजूक सारून हे भलत्याच देवांका पुस्तक. जय आसुडूक व्हायला थंय कुप्त आणि जय भिजवूक व्हायला थंय भासत. मानकऱ्यांच्या चारित्र्यात सुद्धा झालिया भारी खाल कसं. मानकऱ्यांच्या चारित्र्यात सुद्धा झालिया भारी खाल कसं. मनात कितीही गाळणा घातला तरी होणार नाही अजिबात असं. अरे 12 काचाची मजबूत राठी आपली. 12 काचाची मजबूत राठी आपली. लबाड गावकऱ्यांनी नासवली. खऱ्या देवाक भायरो करून तेवढा चेड्या चाळ्यांची बस्ती बसवली. अरे काय कमी होतं आपल्याकडे. काय कमी होतं आपल्या राठीये. आणि होतो कोणाचं भय. अगदी नवग्रह शांती करण्याची सुद्धा आपल्याकडे होती सोय. 5 पानं ठेवून तुळशी समोर घातलेल्या एका गारण्यात अडलेली बाळंतीण सुटा. 5 पानं ठेवून तुळशी समोर घातलेल्या एका गारण्यात अडलेली बाळंतीण सुटा. पळीवर धावणार मरात टेकलेलो गडी अगदी खडखडीत बरोबर होता. पाषाणा सगळी जागृत होती. पाषाणा सगळी जागृत होती. पूर्ण ताकदीत मुलं शिवकळा आणि सगळे बस राजसत्ता आणि पूर्वसत्ता गावा कल्याणासाठी झटत होते रात्रंदिवस. वसवशीक सगळे जाग्या थारत होते. वसवशीक सगळे जाग्या थारत होते आणि घडा बोलत वारे सूत्रा कौल काले एका फटक्यात लागत आणि मरणाची भरत जत्रा. पण गावकऱ्यांच्या काळ्या कर्तुकांमुळे 12 पाचाची राठी शापच पडली मोडा. पण गावकऱ्यांच्या काळ्या कर्तुकांमुळे 12 पाचाची राठी शापच पडली मोडा. देवळात लोक खरो देव हिमालयात काहीतरी गुपचूप बसलो हा दडा. बरा एकदा सांगात कोण देत कोण पटवून. बरा एकदा सांगात कोण देत कोण पटवून. आपल्या वरचढ ठरलेल्या प्रत्येकाच्या जीवावर हे घालतात चावऱ्याशी जो काळ होतो. मनानच कोणीतरी म्हटला हा की तिन्ही सांजेच्या वेळा मीठ कोणाकडे मागाने. तिन्ही सांजेच्या वेळा मीठ कोणाकडे मागाने आणि शाण्या माणसा चुकान सुद्धा गावकऱ्यांच्या नादात लागाने. आता गरीबा सरीपाक एकच वाली राखल्यानंतर तेनीच ह्याच्या पुढे तुम्ही साटम महाराजांका पूजा नाहीतर बाळू मामांका भजा. शेवटी प्रत्येकाक जावचं लागताना शिवशंकर महादेवाकडे. आजही सकाराम शेती करता मेहनतीत पिकवता भात आणि कणसा. लांब सून भेटा घेतं ते का लांब भेटा घेतं मोठी श्रीमंत माणसा. सकारामांचा सगळ्यांना एकच सांगणार. या भिकारड्या देवांच्या मागे लागण्यापेक्षा निवांत घरात मरा. या भिकारड्या देवांच्या मागे लागण्यापेक्षा निवांत घरात मरा. झपात तितकी शेती आणि औशी बापाची सेवा करा. जर काय या अघोरी देवांच्या नादात लक्षात चुकान पिढ्यांका मराचा लागताला दबा रक्त वकान.